राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज संदर्भातील अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीस येत आहेत। खुलेआमपणे ड्रग्जची विक्री करून त्याचं सेवन केलं जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। पुण्यात काही दिवसांपूर्वी पबमध्ये ड्रग्जचं सेवन करत असलेल्या तरुण-तरुणींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यानंतर आता ठाण्यात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर इथे रेव पार्टी झाल्याचा दावा केलाय। ठाण्यातील येऊर इथे रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। सगळ्यात मोठे ड्रग्ज पेडलर या येऊरमध्ये फिरत होते असाही आरोप त्यांनी केलाय। वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच अशा धक्कादायक घटना घडत असल्यानं राज्यात ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आलाय। जितेंद्र आव्हाड यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करत हा गंभीर आरोप केलाय। कोणतीही भीती नाही येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीमध्ये सर्व प्रकारची ड्रग्ज उपलब्ध होती। सर्व टॉप पेडलर्स देखील मुक्तपणे फिरत होते। वर्ल्ड कपच्या आनंदोत्सवाखाली हे सुरू होतं। तसंच ट्रॅफिक हे मॅचमुळे नाही तर रेव पार्टीमुळे झालं होतं। या रेव पार्टीमध्ये 80% लोक हे मुंबईमधले होते असं आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय। जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये ठाणे पोलिसांना टॅग केलं होतं। ठाणे पोलिसांनी या पोस्टवर ठाणे शहर पोलिसांशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद। आपली माहिती वर्तकनगर पोलीस ठाणे यांनी आवश्यक कार्यवाहीसाठी कळवली आहे असं उत्तर दिलंय। आता खाली तुम्हाला 10 वाजल्यानंतर फटाके वाजवता येत नाही म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली आणि ते लग्न लावायला येणारे हजार गाड्या घेऊन येतात। कसं झेपणार आहे जंगलात? नॉईज पोल्युशन, व्हॉइस पोल्युशन आणि आपण कुशाल वेगवेगळ्या गमजा मारत असतो। सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत। खालचे सगळे राजकीय पुढारी त्यांची वरती हॉटेल आहेत। खाली बुलडोजर चालले आहेत मात्र वरती बुलडोजर मला खालच्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही। खालचं मी खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे। कोणाचे हॉटेल कुठले आहेत, त्यांना कसे वाचवले जातात ते सगळं उद्या बोलणार आहे। असं बरोबर माझं म्हणणं एकच, हे मूळ रहिवासी आहे, त्यांची तक्रार असेल तर ती मान्य करून त्याच्यावरती तुम्हाला उपाय योजावे लागतील। जर उच्च न्यायालयाने सांगितलं हे करायचं नाही तर तुला मला ते मान्य करावंच लागेल।